बहुत तेज हो रहा है। पाहतो तुला पाहतो तुला चंद्राच्या कोरेत मोजू तुला साजणी घुंगरू तुझ्या पैजणाचं वाजत. तर मित्रांनो, आता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तर क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि जो कोणी या चॅनलवरती पहिल्यांदा आला असा सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ओके. आणि जे आपण या व्हिडिओमध्ये मटेरियल वापरलेलं आहे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ओके. बेडमार्क शिकेपीची लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ओके. ओके. तर मित्रांनो, आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती. आत्ता तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, जबरदस्त तो प्रिव्ह्यू वगैरे जबरदस्त बघून समजला असं. आजचा व्हिडिओ मित्रांनो लग्नपत्रिकावरती व्हिडिओ जबरदस्त केलेला आहे. ओके. एंडपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. ओके. जबरदस्त व्हिडिओ बनलेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. आणि जर पार्ट 1 बघितला नसेल तर हा बघून घ्या, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलं आहे, आणि आय बटनवरती देखील आला असणार आहे. आजचा व्हिडिओ मित्रांनो जबरदस्त केलं आहे. एंडपर्यंत बघा, उपयोगी चेंजेस आहेत. ओके. तर बघू शकता अशा पर तुम्हाला सर्व मी टाईप वगैरे करून दिला असणार आहे तुम्हाला. एंडपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजून जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात बघू शकता ते प्लसवरती क्लिक करून मीडिया ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर जे तुम्हाला ऑडिओ प्रोव्हाइड केलं असणार आहे ट्रेंडिंग अजय क्रिएशन या चॅनलचं मी नाव टाकलेलं आहे, ते तुम्ही इथे ऑडिओ ॲड करून घ्यायचं आहे. इथे ऑडिओ ॲड केल्यानंतर बघू शकता अशा पार दिसून जाईल. दिसल्यानंतर बघू शकता इथं काय करायचं, तुम्हाला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून अशा पर आपल्या मटेरियलचा फोल्डर राहिल्यानंतर काय करायचं आहे, त्यात बघू शकता तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं तुम्हाला इथं मी टाईप वगैरे करून दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि कलर पिलवरती क्लिक करून स्टार ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. पहिला फोटो हा आपला गणपती बाप्पाचा जो फोटो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. सेट केल्यानंतर अशा पर राहून जाईल आपला. राहिल्यानंतर पुढच्या फोटोवरती यायचं आहे. इथं तुम्हाला इथं पुढच्या फोटोवरती आल्यानंतर ह्याला काय करायचं आहे, इथं बघू शकता तुम्हाला फ्रंट पेज हा जो इफेक्ट आहे ती तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्ही 2 बीटमध्ये लावून दिलेलं आहे. फक्त काय करायचं, कट करा, म्हणजे तुम्हाला नंतरचा विषय सांगता. हा इथं उचलून कॉपी करायचा. आता तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुम्ही मुलाकडनं असाल तर तुम्ही हा इथं इथं सनी लिहिलं ते उचलून इथं तुम्ही इथं पेस्ट करू शकता. मुलीकडं असाल तर काय अडचण नाही. ओके. तर आता मी इथं बनवले बघू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त याला बीटनुसार पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके. बीटनुसार पेस्ट केल्यानंतर याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे. केल्यानंतर इथं काय बघू शकता एक्स्ट्रा आपले जे टेक्स्ट वगैरे आहेत तिथं आलेले आहेत. फक्त इथं काय करायचे तुम्हाला कट करून घ्यायचे आहेत. ओके. तर व्हिडिओ कसा वाटला भावांनो कमेंट करून नक्की सांगा, कारण का खूप मेहनत करत असतो. ओके. तर बघू शकता इथं मी पेस्ट करत आलेलं आहे. ओके. तर बघू शकता पेस्ट केलेलं आहे. ओके. तर मी खाली घेतलेलं आहे अशा परी, इथं देखील टेक्स्ट आलेले आहेत. तर मी पटापट ही लास्टपर्यंत अशा पर अप्लाय करून घेतो. बघू शकता आपले 2-3च इमेज राहिले. पहिला मी काय करतो, पेस्ट करून घेतो इथं, आणि लास्टला तुम्हाला प्रोसेस काय करायचं आहे ते देखील सांगून घेतो. तर इथं पहिला शीत आहे बघू शकता, हा इथं तुम्हाला ओके हा लास्टला इथे इफेक्ट हा पेस्ट करायचा नाही. आपला सॉन्ग आहे ते इथंवरच आहे, तर सॉन्ग कट करून टाका. 1 तासाबरोबर आहे तो. ओके. तर तुम्हाला हा पहिला बरोबर हा इथं 55 पॉईंट इथं 11 थोडा वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला हे दिसून जाईल. तर मी ते कट करून घेतो. ओके. तो ऑलरेडी कट करून घेतलेला आहे आपण. आता बघू शकता तुम्हाला जसं तुम्हाला आता फोटो काय करायचे आहेत, सर्वात आधी तुम्ही बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, बॅक आल्यानंतर 21 तुम्हाला काय करायचे आहेत,
तर बॅक आल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुगल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला फोटो कट करून घ्यायचे. तुम्हाला इथं बघू शकता रिमूव्ह बॅकग्राऊंड हे तुम्हाला वेबसाईट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायची. नाव देखील दिलं असणार आहे. वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं, थोडं खाली यायचं आहे. तर अपलोड इमेजवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता बघू शकता जे तुम्ही फोटोवरती आता फॉर एक्झाम्पल ह्या फोटो कट करून घेणार. डनवरती क्लिक केलेलं आहे. डनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे, थोडं लोडिंग घेत आहे. तर बघू शकता फोटो आपला बॅकग्राऊंड आहे ते कट होऊन जाईल एकदम HD पण. ओके, तर मी तर इथं हा डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करा. डाउनलोड झालेलं आहे. आता मी नेट माझं बंद करून टाकतो. आपल्याला नेटची काही गरज नाही आता. आपलं अलाउड मशीन आहे ते ओपन करून घ्यायचं. अलाउड मशीन ओपन केल्यानंतर तर मी ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर बघू शकता तर आपला प्रेशरवरती क्लिक करून घेतो. प्रेशर ओपन करून घेतो. प्रेशर ओपन केल्यानंतर काय करायचं तुम्हाला अशा पर दिसेल. पुन्हा बॅक यायचं तुम्हाला. पुन्हा बॅक आल्यानंतर मित्रांनो बघू शकता एक नंबरचा जो इफेक्ट असणार थ्रेडवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर पुन्हा प्रेशर ओपन करून घ्यायचं आहे. प्रेशर ओपन केल्यानंतर तुम्हाला जे इथं बघू शकता टेक्स्ट वगैरे आहेत त्याच्या खालची आपण बिटनुसार ॲड केलेलं आहे. त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. अशा पर आपला उघडताना एक पुस्तकचा अशा पर दिसून जाईल. तर त्याला आपण हा इफेक्ट अप्लाय करून जायचं आहे. तर मी पटापट लास्टपर्यंत जेवढे आपण ॲड केले आहेत त्याला पेस्ट करून घेऊया. ओके, तर मी पेस्ट करून घेतो. आणि लास्टला तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं तुम्हाला याचे फेड इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. वरती तुम्हाला फेड इन फेड आउट सर्च करून घ्यायचं आहे. इथं फेड इन फेड आउट सर्च करून घेतो मी. ओके, सर्च केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओपन करून घ्यायचं आहे. इथं बरोबर तुम्हाला काय करायचं 0 करायचं आहे. इथं बरोबर 10 करून ठेवायचं म्हणजे आपला व्हिडिओ अशापर्यंत हळू जाताना ॲनिमेशन लागून जाईल. ओके, लागल्यानंतर काय करायचं तुम्हाला पुन्हा तुम्हाला यायचं इथं बरोबर इथं बघू शकता. इथं बघू शकता जे इथं या रेक्टँगलला जे बीट आहे इथं 2 नंबरला तिथे यायचं तुम्हाला. किंवा तुम्ही थोडं पुढे येऊ शकता. तुम्ही इथं बघू शकता तुम्ही कुणाचा आहे इथं आता मुलीचा फोटो इथं आपण ॲड करून घ्यायचा आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून जे तुम्हाला आता बघू शकता जे आपण फोटो कट केले ते फोटो कट केल्यानंतर ओपन करून घ्यायचे आहे तुम्हाला इथं. अदरवाईज मी दिलेलं यूज करू शकता तुम्ही. इथं काय करायचं आहे हे तुम्हाला छोटं करून घ्यायचं. इथं बघू शकता सेंटरला बरोबर इथं बघू तुम्हाला छोटं करून घ्यायचं आहे. इथं अशा पारे खाली घ्यायचं आहे. अशा पारे इकडच्या साईडला अशा पारे ठेवायचं आहे. ओके, आणखीन छोटा इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं सेट करून घ्यायचं आहे. याला डुप्लिकेट करायचं आहे. ह्याला असं छपारे खाली घ्यायचं आहे. साईज वगैरे बघून घ्या. ओके, तर मुलीचा इथं हाईड केलेला आहे. हा पोर्टला काय करायचं आहे इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून वरती सर्च करायचं आहे मिरर इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे इथं मिरर येऊन जाईल. जे मिरर इफेक्ट टाकलेला आहे आपण. ओके, ह्याला आपण नंतर इफेक्ट टाकायचा. प्रयत्न पुढे यायचं तुम्हाला. पुढे आल्यानंतर प्लसवरती काय करायचं आहे तुम्हाला इथं थोडं टेक्स्ट जेव्हा चालू होतं तेव्हा यायचं. इथं चौकावरती आल्यानंतर याच्यावर चिरंजीववरती तर बघून घेऊया. चौका इथं आहे, चिरंजीव इथं आहे. ओके, तर इथं आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे आपण सनीचा आहे ते इथं फोटो ॲड करणार आहोत. ओके, तर इथं फोटो आपण सेट करून घेऊया. ओके, तर इथं आपण वाढवूया, डुप्लिकेट करूया. याला डुप्लिकेट केल्यानंतर इथं आपण याला सेट करून घेऊया. ओके, व्हिडिओ कसा वाटला आणखीन एकदा सांगा कमेंट करून. तर इथं बघू शकता मी इथं ठेवलेलं आहे खाली ठेवल्यानंतर बघू शकता हा याच्या इफेक्ट मिरर जो दिलेला आहे तो कॉपी करून ज्या इथं आपण पेस्ट केलं त्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. फोटो थोडा इकडे सर्कल इथं तुम्ही वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर इथं तुम्हाला विवाह दिसेल. ओके मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका. ओके, छोटे छोटे इथे चेंजेस असणार आहेत. आता विवाह म्हणजे इथं बघता विवाह जो आहे तो थोडं इथं मी टेक्स्ट वगैरे तुम्ही वाढवू शकता, काय अडचण नाही. इथे मी थोडं वाढवून घेतो म्हणजे आपला इमेजेस एकदम जोरात येऊन जाईल. इथं मला विवाह म्हणजे कुठला आपण हा इमेज ॲड करणार जोडीचा जो फोटो असणार तो इथं ॲड करून घेऊया. घेतल्यानंतर इथं सेट करून घेऊया प्रॉपर. इथं आपण आणखीन थोडं छोटं करून घ्यायचं आहे. इथे एकच सिंगल ॲड करून घ्यायचं आहे आपण. सोडून द्यायचं आहे. सोडून दिल्यानंतर बघू शकता याला इफेक्ट द्यायचे आहेत. आपण पुढे यायचं आहे. पुढच्या याच्यावरती थोडं आणखीन पुढे येऊया. ओके, इथे विवाह मुहूर्त वगैरे झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचं पुढे यायचं आहे. पुढे तुम्हाला इथं तुम्हाला जो पत्ता वगैरे राहायचा तिथं यायचं आहे. तिथं आल्यानंतर तुम्हाला थोडं आणखीन फोटो वाढवायचं, टेक्स्ट वगैरे वाढवून घ्यायचे. टेक्स्ट वाढल्यानंतर हा इमेज जो असणार आहे तिकडं ॲड करून घ्यायचं आहे, छोटं करून घ्यायचे. तर मी छोटं करून घेतलेलं आहे.
तर मी सेट करून घेतो. ओके, सेट करून घेतल्यानंतर काय करायचं, पुन्हा इथं तुम्हाला यायचं आहे, पुन्हा तुम्हाला इथं यायचं आहे बरोबर लग्नाचा जो निमंत्रण वगैरे आहे ते तिथे यायचं आहे तुम्हाला. इथं आल्यानंतर जोडीचा जो फोटो असणार आहे ते ॲड करून घ्यायचा आहे. इथं आल्यानंतर मी काय करून घेतो, इथं आल्यानंतर हा मुलीचा जो फोटो आहे तो इथं इकडच्या साईडला ॲड करून घेतो. साईज तुम्ही एका जागेला साईज सेम ठेवायचे, म्हणजे व्हिडिओ जबरदस्त. इकडं मुलीचा ठेवेन मी आणि इकडं आपल्या सनी भैयाचा फोटो ठेवेन. ओके, हा वाला. ओके, तर इथं मी छोटो वगैरे इथं साईज वगैरे बरोबर सेट करून घेतलेला आहे. इथं ठेवल्यानंतर बघू शकता लॉंग साईडला अशा परत जाऊन जाईल. इथं तुम्हाला काय करायचं, थोडा इथं फोटोला हा कमी करून घ्यायचा आहे. ओके, आता फोटो वगैरे सेट करून झालेले आहेत प्रॉपरपणे. याच्यावरती इफेक्ट आपला अप्लाय करायचे आहेत. त्याआधी बघू शकता इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं यायचं आहे तुम्हाला टेक्स्टवरती चौका वगैरे जे ते बघू शकता टेक्स्ट वगैरे लिहिलेले आहेत. तिथं तुम्ही वगैरे पत्रिका वगैरे घेऊन बसू शकता, म्हणजे सोपं पडेल तुम्हाला. ओके, पत्रिका असेल तर तुम्ही घेऊन बसा, तसं टाईप करा. इथं जे लिहिलेलं आहे वगैरे मी तशा पण लिहिलेलं आहे. बघू शकता मुलाकडचे वगैरे लिहिलं आहे ते बघू शकता. इथं मी काय चेंजेस केलेलं आहे, इथं त्यांचं बरोबर त्या दिवशी लग्न झालं नाही मी ते टाईप केलेलं आहे. आणि तुम्ही म्हणत असाल 2022 वगैरे काय लिहिलं आहे, तर मी ते टाकलेलं आहे त्यांचं. ओके, तर काय अडचण आहे तुम्ही इथं टाकू शकता वगैरे. इथं बघू शकता मी टाकलेलं आहे. तुम्हाला बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर जो सेकंड पॅक असणार आहे पुन्हा त्यातला ओपन करून घ्यायचं आहे. 1-2 नंबरचा जो बेड असणार तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे तुम्हाला इथं टेक्स्टला इथं तुम्हाला काय करायचं आहे, जे पांढरे नावाचं दिसतं आता बघू शकता इथं मी हा पांढरे जो नाव आहे त्याला फक्त इफेक्ट पेस्ट करून घेतो. सनीला फक्त पेस्ट करून गेलेलं. आता इथं जे वाईट दिलेलं आपण त्याला फक्त हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर इफेक्ट मी पेस्ट करत आलेलो आहे. ओके, आणि काय करायचं त्याच्या वरच्या गोष्टी का पिवळे आपण हे हिदलं आहे त्याला पेस्ट करून घ्यायचं. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर जो मधला इफेक्ट आहे तो काढून टाकायचा, हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. आता जेवढे आपले प्रत्येक टेक्स्ट लेअर असतील टेक्स्ट लेअर इफेक्ट अप्लाय करून घ्या. पटापट मी अप्लाय करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. आणि मित्रांनो बघू शकता काही ठिकाणी 3 इथं 3 इमेज दिसतील, म्हणजे आपला हे दिसतील. तिथं तुम्हाला इफेक्ट हा पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, तुम्ही पटापट पेस्ट करत आलेलं आहे. आता आल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. आता कुठला हा जो 3 नंबरचा इफेक्ट असणार तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. बिटमार्क अजून ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचे एंडपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर काय करायचं आहे, जे आपले मॉडेलचे फोटो आहेत म्हणजे आपण फोटो इथं कट केलेले ॲड केलेले आहेत त्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे असा. म्हणजे इफेक्ट कसा दिसून जायला बघू शकता अशा पारी येईल दिसेल. इथे मी पटापट पेस्ट करून घेतो. ओके, पटापट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला इथे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला हा वाला एक PNG दिला असला. ओके, ते लग्न पत्रिकाचा तर तुम्ही मगाशीच ॲड करायला लावणार होतो, काय लक्षात आलं नाही. इथं बघू शकता इथं वाढवून घ्यायचं आहे. इथं थिंडवरती क्लिक करून कंपोजवरती क्लिक करून घ्यायचं आहे. हे जे काय करायचं आहे याला सर्वात खाली आपली जे सॉन्ग असणार आहे ते सॉन्गपाशी ते याला ॲड करून घ्यायचं आहे. ते जे सॉन्ग असणार आहे ते सॉन्ग ॲड करून घ्यायचं. आणखीन हे सांगतो याचं पार्ट 1 देखील बघितलेलं बघून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तरी मी तर पटापट इथं बघू शकता लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला इथं घेतलेलं आहे. ओके, तर इथं काय करायचं त्याच्यावरती इथं तुम्हाला बिल्डिंग आपासून जाऊन इथं टाईप करून घ्यायचं आहे 50% ऑपासाठी. 50% ठेवल्यानंतर इथं आपला असा पण दिसून जाईल. तुम्हाला पुन्हा 1 नंबरवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती. त्यात तुम्हाला 2 व्हिडिओ दिला असेल. पहिला व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे हा मोठावाला, तो पांढरा जो आपला ही इमेज आहे तो तुम्हाला कुठंवर ॲड करायचा आहे. जो पहिली आपली इथं बीट आहे त्या बीटला कट करून एकटा कट करून घ्यायचं आहे. इथं मूवमध्ये जाऊन रोटेशनवरती क्लिक करून तुम्हाला +90 करून घ्यायचं आहे. +90 केल्यानंतर इथं केंद्रावरती क्लिक करून कंपोजिशनवरती क्लिक करून बेल्टिंग आप्पासाठी जाऊन इथं तुम्ही निलर्ड देखील स्किन देऊ शकता. याची देखील आप्पासाठी आपण 50 करून घ्यायचे. 50 करून घेतल्यानंतर ह्याला काय करायचं आहे, ह्याला तुम्हाला खाली घ्यायचं आहे. कुठं खाली घ्यायचं आहे तिथेच तुम्हाला सांगून घेतो. ते सर्वात खाली आपण डेट इथं हे ॲड केलेलं आहे बघू शकता. इथं ॲड करून घ्यायचं इथं, म्हणजे आपल्याला एका व्हिडिओ जबरदस्त दिसून जाईल. ओके, तर लॉंग साईडला इथं बॅकला आपण ॲड केल्यानंतर व्हिडिओ जबरदस्त दिसून जाईल. आणखीन एक व्हिडिओ दिला असणार आहे तो तुम्ही काय करायचा हा वाला तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तो तुम्ही काय करायचा इथं तुम्हाला नाव दिसेल. इथं तुम्ही इथं
एक्स्ट्रा भाग कट करून पुन्हा तुम्ही इथं वाढवून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे आपला इथं तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. ह्याला देखील 3 डॉट देखील इथं तुम्हाला स्किन द्यायचं आहे. आणि जर म्युझिक असेल तर सॉरी, आपण इथं म्युझिकवरती क्लिक करून घेऊया. साऊंड कमी करा, साऊंड असेल नसेल काय अडचण नाही, नंतर विषय नको. ओके, अशा तऱ्हेने तुमचा लग्नाचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. इथं सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचे. रेझोल्यूशन 10 पिक्सेल ठेवायचा. हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.